नमस्कार. कथा या चॅनलवरती मी स्वाती क्षीरसागर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. श्री स्वामी समर्थांचे चरित्र पारायण आपण गेले 19 भाग ऐकत आहात. जर आपल्या मनाला खरंच हे भाग ऐकून शांती लाभत असेल आणि ह्या कथा ऐकायला खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतरही जे साधक असतील त्यांना श्री स्वामी समर्थांची वाणी ऐकायचं भाग्य मिळेल. भाग 20. आणि काय चमत्कार. सबंध मंदिर आतून बाहेरून शेकडो हजारो दीपांनी उजळू लागले. जणू कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीची दिव्यांची ती आरास होती. लख्ख प्रकाश बरसला. मंदिरात योगीराज व हुसेन साब दोघेच जण होते. भगवती समोर योगीराज उभे राहिले व त्यांनी अल्लख पुकारला. भगवती सप्तशृंगी आई तिच्या 18 आयुधांसहित प्रकट झाली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्यक्ष चंद्रमौळी त्रिपुरारी परमात्मा तिच्या भेटीस आज आला होता. हुसेन साहबही कोपऱ्यात उभे राहून हे दृश्य पाहत होते. त्याच्या 84 लक्ष योनींचा फेरा आता संपणार होता. त्याच्या अंगाला कापरे भरले होते व चेहऱ्यावर घाम होता. भगवतीने योगीराजांसाठी आसन निर्माण केले व त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. योगीराजांनी भगवतीस सांगितले की आज तुझ्या कृपेस पात्र होण्यासाठी मी या हुसेन साबला घेऊन आलो आहे. तो तुझ्या दरबारात नाद स्वरम गाजवणार आहे. हुसेन साबला काही सुचत नव्हते. शेंदूर खाऊन घसा व छातीतला दम गेला होता आणि हे बाबाजी नादस्वरम वाजवण्यास सांगत होते. योगीराज त्याला हसून म्हणाले, बैठो. योगीराजांनी खांद्यावरची झोळी काढली. त्यातून एक खलबत्ता काढला. योगीराज हुसेन साबला म्हणाले, लाओ वो पत्ते जो तुमने रास्ते में लिए हैं. हुसेन साबने 7-8 विड्याची पाने योगीराजांना दिली. योगीराजांनी झोळीत हात घालून चुना, सुपारी, काथ, लवंग, जायफळ, अरील, केशर, मसाला, बदाम, कापूर, वेलदोडे व खोबरे काढून खलबत्त्यात टाकले. हुसेन साब हे पाहतच राहिले. भगवतीच्या आनंदास पारावार नव्हता. आज स्वतः परमात्मा तिच्यासाठी तऱ्हेतशी विडा तांबूल बनवत होते. योगीराजांनी खलबत्त्यात तांबूल कुटून हुसेन साबने दिलेल्या विड्याच्या पानात भरला व स्वहस्ते भगवतीच्या मुखात भरवला. परमात्मा व परमेश्वरीची ती लीला अद्भुत होती. भगवतीने तांबूलाने रंगलेले ओठ योगीराज कौतुकाने पाहत होते. योगीराजांनी हुसेन साबला नादस्वरम घे व सेवा बजाव असे म्हणाले. हुसेन साब असहाय्य नजरेने योगीराजांच्याकडे पाहू लागला. भगवती ही भक्त व भगवंताची ही लीला आज साक्षीरूपाने पाहत होती. योगीराजांनी खुणावून हुसेन साबला मृदुंग त्यांच्या पुढे ठेवण्यास सांगितले व आपला अभयकर उंचावून हम है असे म्हणाले. भगवतीने आपल्या मुखातील तांबूलाचा प्रसाद स्वहस्ताने हुसेन साबच्या मुखात भरवला. योगीराजांनी आता मृदुंग आपल्या पुढ्यात ओढून घेतला व बसूनच पायात धरून थाप मारली. आज परमात्मा चंद्रमौळी योगीराजांना हुसेन साबबरोबर नादब्रह्माची साथ करण्याची लहर आली होती. हुसेनने थरथरत्या हातांनी व डबडबत्या चेहऱ्यांनी नादस्वरम उचलले. योगीराजांची नजर हुसेनच्या कंठावर होती. हुसेनने डोळ्यानेच योगीराज व भगवतीस वंदन केले व श्वास आत खेचला. आणि काय चमत्कार. हुसेनचे नादस्वरमचे स्वर पूर्वीसारखेच उफाळून येऊ लागले. योगीराजांनी मृदुंगावर थाप मारली. त्यांची बोटे लयबद्ध हलू लागली. परमात्म्याच्या थिरकत्या मृदुंगावरील बोटातून उठणारे नादब्रह्म हुसेनच्या नादस्वरमला साथ देऊ लागले. स्वर्गीय संगीत तेथे प्रगट होत होते. भक्तांच्या साथीला भगवंत. भगवती मान डोलावून ऐकत होती. नादब्रह्माच्या अद्भुत आवाजाने व नादस्वरमच्या ध्वनीत तेथे आजूबाजूला गर्द जंगलातील सर्प व मोठे नाग जमून ईश्वरीय संगीतावर डोलू लागले. त्यातील एका नागाने योगीराजांच्या खांद्यावर चढून आपला फणा उभारून डोक्यावर छाया धरली. योगीराजांच्या दंडावर व मनगटांवरही सर्पांनी वेटोळे घातले होते. योगीराज भवानीसाठी आता साक्षात नटराज होते.
तो अद्वितीय संगीतांचा कार्यक्रम पाहण्यास सप्तशृंगीच्या मंदिरावर देव, यक्ष, गंधर्व व किन्नर सारे जमा झाले होते. रात्र उलटून ब्राह्ममुहूर्ताची सुरुवात झाली. योगीराजांनी मृदुंग वादन थांबवले. हुसेन साबच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. त्याने धावत जाऊन योगीराजांचे पाय धरले व म्हणाला, मालिक, आपकी रहमत ऐसी बनी रहे. योगीराजांनी हुसेनच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. आता पहाट होऊ लागली होती. भगवती व योगीराजांनी हुसेन साबला आशीर्वाद देऊन परतण्याची अनुमती दिली. हुसेन साब भगवतीच्या मंदिरातून बाहेर पडला, परंतु त्याची नजर सारखी पाठी वळून पाहत होती. आनंदित अश्रू अनावर आवरत त्याने गड उतरण्यास सुरुवात केली. भगवती सप्तशृंगी आईने योगीराजांस प्रणिपात केला आणि लुप्त झाली. योगीराजांनीही त्रिशूळ उचलला व झोळी खाकीस लावली. खडवांचा आवाज करीत त्या पहाटेच्या नीरव शांततेत योगीराज आता गड उतरत होते. एका संकटात असलेल्या भक्तास तारून त्याचा उद्धार करून त्यांचेही मन अगदी तृप्त होते. भाग 20 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.